की तुम्हाला ही जी अधिसूचना दिलेली होती त्यावेळी एकनाथ शिंदे तत्कालीन मुख्यमंत्री होते, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर जाऊन शपथसुद्धा घेतलेली होती, मात्र तुम्हाला ते काही अजून आरक्षण मिळालेलं नाही आहे आणि त्यांच्याबद्दल तुम्ही काही काढत नाही, त्यांच्याबद्दल तुम्ही काहीच बोलत नाही आणि तुम्ही फक्त फडणवीसांवरच टीका का करता, असा एक प्रश्न विचारला जातो. याला तुमचं काय उत्तर असेल? तुम्ही खरं विचारलं, मी खरंच सांगणार आणि पहिल्यांदाच सांगतो तुम्हाला की मी मीडियाच्या बांधवाला कधीच खोटं बोलत नाही, कारण त्यांनी आमच्या गरिबाचा लढाला उचलून धरलेला आहे. त्यामुळे मी खोटं बोलत पण नाही. माझ्या पोटात जे येते तोंडात असतं, मी गरिबाचं लेकरू आहे, शेतकऱ्याचं आहे. भाषा गावरान शेतकऱ्याची खेड्यापाड्यातली भाषा आहे. मी खोटं बोलत नाही. फडणवीस शिंदे साहेबाला काम करू दिलं नाही हे का म्हणतो मी तुम्हाला, कारण त्या शिंदे साहेबांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करण्यात काय अर्थ नाही आहे, काहीच अर्थ नाही. कारण त्या माणसानं काम केलं, नोंदी पण शोधल्या, लागल ते 10% पण ते कुठाने केले ते आम्ही मागितलं पण नाही, तरी पण त्या माणसाने काम केलं. का म्हणतो आम्ही, मी एकदा म्हणलो होतो शिंदे साहेबाला काम करू देत नाहीत फडणवीस साहेब. त्यावेळेस फडणवीस साहेब एका मोठ्या चॅनलच्या व्यासपीठावर आले आणि त्यांनी सांगितलं मी काम करून द्यायला कधी अडथळा आणत नाही, हे शिंदे साहेबांनी जाहीर सांगावं. आता कोणी सांगत असतं का काम नाही करून दिलेलं, पण ठीक आहे आम्ही तेवढ्या पुरतं ते मान्य केलं. चला ठीक आहे, तुम्ही फडणवीस साहेब म्हणतात तर आम्ही तुमच्या शब्दावर विश्वास ठेवला, दिलं सोडून. मग आता तुम्ही 8 महिने झाले, आता तुम्हाला कोण करून देत नाही, याचा अर्थ आता आम्हाला उत्तर मिळाले. त्यावेळेस शिंदे साहेबांना अजितदादाला काम करून दिलं नाही, तुम्हीच करू दिलं नाही. आणि तुम्ही जर करू दिलं असतं तर तुम्ही आतापर्यंत आरक्षण दिलं असतं.